तुतारी उद्याच्या 20 तारखेला होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीनं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला उमेदवारी देण्यात आलेली आहे। तुतारी वाजवणारा माणूस हे 3 नंबरचं चिन्ह आहे आणि त्या प्रचारार्थ आज यवतला ही बैठक म्हणून खरं अगोदर आयोजित केलेली होती, पण तिचं रूपांतर आज सभेत झालेलं आहे आणि त्या सभेसाठी खास करून जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते म्हणून आहेत महाराष्ट्राचे, ते आमचे अनेक दिवसाचे परममित्र आहेत असे विकासजी लवांडे साहेब आणि व्यासपीठावरील सर्वच मान्यवर मंडळी, मोठ्या संख्येने उपस्थित असलेली वडीलधारी मंडळी, सर्व आमचे तरुण सहकारी मित्र, आमच्या महिला भगिनी, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, अनेक लोकांनी म्हणजे कार्यकर्त्यांनी आपल्या भाषणातनं संपूर्ण तालुक्याचा आणि महाराष्ट्राचा लेखाजोखा केलेला आहे। लवांडे साहेबांनी महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी आणि त्यांचं चाललेलं कामकाज आणि आदरणीय पवार साहेब हे तुमचं आमचं दैवत, यांनी गेली 60 वर्ष राजकारणामध्ये ते काम करतायत। त्यांनी केलेलं काम याचा सविस्तर पाढा त्यांनी आपल्या समोर मांडलेला आहे। या ठिकाणी अनेक वक्त्यांनी भाषण करताना उत्तमराव गायकवाड असतील, सैलबाई असेल, अप्पासाहेब असतील, बाळासाहेब असतील, त्याचप्रमाणे आमचे मोहसिन साहेब, आमचे तात्यासाहेब, सर्वच कार्यकर्त्यांनी आपापले विचार या ठिकाणी मांडलेले आहेत। खरं तर मलाही 50 वर्ष राजकारणात झाली बरं का विकासजी। मी 75 साली गावचा सरपंच झालोय आणि 40 वर्ष चाललंय बँकेवर, मी सर्वात सिनियर आहे बँकेमध्ये सुद्धा। आणि बँक 40 वर्ष, त्यानंतर 10 वर्षे भीमा पाटस कारखाना चालवला, 5 वर्ष आमदारकी केली, असे अनेक पदावर खास खर्चे चढउतार माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सगळे माहिती आहे। आणि या तालुक्यातला खडा ना खडा, गाव ना गाव, वाडी वस्ती सगळं काही ते माहिती झालंय। परंतु एक गोष्ट लक्षात आलेली आहे माझ्या, की जर पुढारी एखाद्या खुर्चीवर बसला आणि त्यांनी मन स्वच्छ ठेवलं आणि थोडी शिस्त पाळली तर किती चांगलं लोकांचं भलं होऊ शकतं हे माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी अनुभवातनं पाहिलंय। हे 50 वर्ष गाव बिनविरोध राहणं ही काही सोपी गोष्ट नाहीये। आणि गावचा विकास हे बी एकदम अभूतपूर्व झालाय। तो काही चांगला मन स्वच्छ ठेवल्याशिवाय आणि प्रयत्न केल्याशिवाय, काबाड कष्ट केल्याशिवाय ते होत नाही। बँक सुद्धा एकदम झिरो होती, झिरो। ती आज आशिया खंडात टॉपला गेली, आशिया खंडात। हे महाराष्ट्रात नाही, महाराष्ट्रात 70-80% बँका बंद पडल्यात आणि त्याला कारणीभूत आम्ही आहोत पुढारी। हे आम्हाला तुम्ही बसवता खुर्चीवर आणि आम्हाला भानच राहत नाही, मी खळग भरायचं आणि ते भान न राहिल्यामुळे तुम्हाला सांगतो तुमचं वाटोळ होतंय आणि आमचं भलं होतंय। हे घडलेल्या घटना आहेत अनेक जिल्ह्यांच्या, जिल्हा बँका कितीतरी बंद पडल्या आणि म्हणून चांगलं केल्यावर खूप चांगलं होऊ शकतं, तुम्हाला सांगतो, हे मी अनुभवलेलं आहे। परंतु एक गोष्ट, लोक मला बरेच सांगतात, तुम्ही काम करताना निस्वार्थीपणानं आणि सरळ काम करताय, ते जरा थोडं बदललं पाहिजे। म्हणजे कोणी विरोधक आला कोणी आला
तरी त्याचं काम एका झटक्याच करून देत आहे. तुम्ही बघतच नाही काय की तू कुठला आणि काय, कुठल्या पक्षाचा आणि कुठल्या गटाचा आणि कुठल्या जातीचा आणि पातीचा, सरळपणानं तुमचं काम चालू असतं. आता मी लोकांना सांगतोय बाबा, आता 40 वर्ष मला सवय झाली आहे, सराव झाला, तो सराव बदलायचा कसा, असाही माझा प्रश्न आहे. आणि म्हणून या ठिकाणी खुर्चीवर बसल्यानंतर जसं पवार साहेबांनी फक्त 20% राजकारण करतात साहेब, आणि 80% समाजकारण करतात. समाजाची सेवा ते सुद्धा कुठं बघत नाही. आलेला माणूस कोण आहे, काय, त्याचं काम कसं होईल, विकास कसा होईल, त्याचं काम कसं मार्गी लागेल, हे ते पाहत असतात. आणि म्हणून एवढे वर्ष ते राजकारणात टिकून आहे. 60 वर्ष राजकारणात टिकून राहणं काही सोपं नाहीये. आणि म्हणून आदरणीय पवार साहेबांचा आदर्श विचार आचार एकमेव देशातले, देशात देश सल्ला घेतो ना त्यांचा, देशात सुद्धा त्यांचा सल्ला घ्यावा लागतो. महाराष्ट्रात तर विशेष नाही, त्यांच्या सल्ल्याशिवाय महाराष्ट्र चालू शकत नाही. तर अशा पद्धतीने तुम्हाला सांगतो, गेली 10 वर्ष भाजपची सत्ता या राज्यात. आता राज्यातलं काय चाललंय, देवेंद्र फडणवीस साहेब आणि त्यांचं नाव घेतलं की लोकांचं पार आता मनात हीच होते काय, अहो ते उद्रे म्हणजे हीच होते माणसाच्या मनात, एकदम नाव ऐकलं की होते म्हणजे गुदगुद होती. तर आहे आता 18 तारखेला सभा ठेवली त्यांनी, म्हणजे उद्या आपली आहे 17 तारखेला आणि त्यांची 18 तारखेला आहे. गुंडलाला म्हणतात 5,000 मताचा फायदा आपलाच होईल त्यांच्या भाषणामुळे, त्यांच्या बोलण्यामुळे. होय ते चांगले आहे ना, उलटे ज्या घटना घडतात त्या चांगल्या आहेत. परंतु हे तिकडं वरती देवेंद्र, पण खाली आमच्या दौंड तालुक्यामध्ये हे आमचा आमदार इतका भारी माणूस आहे, अरे बापरे बापरे बापरे. म्हणजे माझ्या 50 वर्षाच्या राजकीय जीवनात अनेक लोकांशी माझ्या महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात संबंध आहेत, कानाकोपऱ्यात. म्हणजे राष्ट्रपतींनी त्या प्रतिभाताई पाटील होत्या बघा, त्यांनी माझा बेस्ट चेअरमन म्हणून गोव्याला सत्कार केला. पुणे विद्यापीठानं, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं माझ्यासारख्याला जीवन गौरव पुरस्कार दिला. मी जाहीरपणानं सांगितलं होतं की माझं काही जरी असलं ना, एखादं चुकीची गोष्ट केली असेल, चुकीचं पाऊल असेल तर मला जरूर माझी चौकशी करा. तसं ईडी आलं, सीबीआय आलं, सगळं आलं बँकेमध्ये. ते आपला काय सोमया का काय, तो किरीट सोमया, तो बी येऊन किती वेळ बँक तपासत बसला. मग ते आल्यानंतर बँकेत खाली मीडियावाली सगळीच गोळा झाली ना. आता मीडियावाल्यांना हे पाहिजे असतं, कुठं काही सापडतंय का काय, काय लगेच टीव्हीवर सारखं ब्रेकिंग न्यूज. पण ते मीडिया खाली उतरल्यानंतर त्यांनी विचारलं, त्यात आपला मिक्की गये ना, एबीपी माझा आपल्या दौंडचाच आहे, तर त्यांनी ते विचारलं, बोलो 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 ये बँका क्या है, बँका क्या है. त्यांनी सांगितलं बँका कुछ नाही, आणि गाडीत बसले गेले. त्यांचा आला मला फोन, अहो आप्पा ते काय ह्याच्यावर आलते ते तपसायला आले, ते तर म्हणतात बँकेचं काहीच नाहीये, आणि मग तपसायला कशी काय आली. आता म्हणतात त्यांना वाटलं असेल की यांनी काहीतरी फ्रॉड केलाय, कोणत्याही तक्रारी केल्या असतील, आणि हे भाजपला सवय आहे थोडे ईडी सीबीआय वगैरे असलं लावून लफडी सफडी लावायची आणि लोकांना भीती दाखवायची. पण मी त्यांना सांगितलं तुम्हाला काय तपसायची ते तपसा, कर नाही त्याला डर कशाला. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, स्वच्छ मन ठेवून जर काम केलं तर खूप विकास आणि प्रगती होती. मला 5च वर्ष आमदारकी मिळाली. आता या यवतच्या गावामध्ये सुद्धा म्हणजे उत्तमराव, म्हणजे मी आल्यानंतरच ही सगळी कामं झाली. रस्ते कॉन्क्रीटचे असतील, तुमचं बाजार मैदान कॉन्क्रीटचं असेल. 12 कोटी रुपये मी त्यावेळेस माझ्या 5 वर्षात दिले. परंतु दिले म्हणजे काय उपकार करत नाहीये, माझं कर्तव्य आहे. हे आम्ही लय रुबाबशीर सांगायचं नसतं. परंतु मी एक खोपडीच्या उद्घाटनाला गेलो, आणि त्या उद्घाटनाला तिथे गेलो तर तिथं 14 कोटीचा बोर्ड लागला होता. किती?
हा खोपडी उडूस गाव एकदम 14 कोट. तर ते लोक तिथले सांगत होते, मी एका उद्घाटनासाठी गेलतो, ते म्हणले 14 कोटीत आमचं गाव इथं जमिनी नाही राहायचं, हवे तसं चांगलं तयार होईल, असं एवढं चांगलं गाव होईल 14 कोटीत. आणि यांनी 14 कोटी दाखवत नाही येऊन कुठं दिले कुठं नाही. म्हणजे अशा प्रकारे दादांत खोटं बोलायचं आणि मस्ती, ज्याला हुकुमशाही म्हणतात, लोकशाही या तालुक्यातली पूर्ण संपुष्टात आणली आहे. दमदाटी करणे, पोलीस खात्याचा गैरवापर करणे, महसूल खात्याचा गैरवापर करणे आणि लोकांना अतिशय त्रास देणं, एवढंच काम गेल्या 10 वर्षात त्यांनी केलेलं आहे. आणि म्हणून महादेव जानकर साहेब सारखा माणूस 2019ला फॉर्म भरायला त्यांना घेऊन आले, फॉर्म भरायला घेऊन आले, फॉर्म भरला, एबी फॉर्म त्यांचा जोडला आणि ते बाहेर निघून गेले की भाजपचा एबी फॉर्म बरोबर आणला होता आणि तो जोडला आणि तो काढून घेतला. असं कोणी करेल का? एक तर तुम्ही बोललाच नको त्यांना. आणि म्हणून जानकर साहेबांचे गेले 2-4 मला फोन झालेत. त्यांचे सगळे जे काय आहेत ना जिल्ह्याचे, विनायक रुपनवर असतील, विनायक रुपनवरच आहेत ना, हा, आणि घनश्याम हाके, त्यांनी येऊन तर त्यांनी बाईक देऊन सगळं हे केलं की कुठल्याही परिस्थितीत याचा बंदोबस्त पहिला लोकांनी करावा, एवढं लोकांनी म्हणावं म्हणजे घेतलेलं आहे. आणि सगळीच लोक आता तुटून पडलेत. विशेष म्हणजे लवाणे साहेब, ज्या 4-5 लोकांनी माघार घेतली ना, सगळ्यांनी आपल्याला पाठिंबा दिला आहे, बिनशर्त पाठिंबा दिले, कुठेही म्हणजे अजिबात थोडी सुद्धा आठ शर्त वगैरे काही नाही. आणि सगळे प्रचाराला फिरतायत, सगळी कामं म्हणजे मनापासून करतायत. आणि म्हणून या ठिकाणी ह्या आमदार साहेबांनी काय काय गोष्टी काय काय केल्यात, बापरे बापरे बापरे. आता म्हणजे विकासजी लवणे साहेबांनी सांगितलं की अमोल कोल्हे साहेबांसारख्या की राज्यामध्ये आणि देशामध्ये त्यांची इमेज आणि करेज आहे, संसद रत्न पुरस्कार मिळाला आहे त्यांना. अशा माणसाबद्दल आमच्यासारख्यांनी इतक्या खालच्या पातळी बोलव. मला तुम्हाला सांगतो, एवढ्या लोकांचे फोन आले, काही करा म्हणले, हे इतका नीचपणा केलाय, इतका म्हणजे मनाला झोमणारी ही त्यांनी म्हणजे भाषा वापरली आहे, ही चांगली बाब नाहीये. आणि म्हणून काही झालं तरी आता उद्याच्या निवडणुकीमध्ये लोक अजिबात स्वस्त बसणार नाहीत, त्याला त्याची जागा दाखवल्याशिवाय सोडणार नाही. आणि दाखवायलाच पाहिजे. तुम्हाला सांगतो, कोणी का असे ना, रमेश थोरात असू द्या, रमेश थोरातला तो अधिकार दिला का तुम्ही? एवढ्या खालच्या पातळीवरून बोलायचं माझ्यासारख्यानी कशासाठी करायचं? आणि म्हणून तुम्हाला सांगतो, चांगल्याला चांगलं म्हणा, वाईट असेल त्याला वाईट म्हणा. परंतु एक दिवस म्हणजे पाप करणारा उजाडतो, उजाडल्याशिवाय राहत नाही.